कोबी मंचुरी बनवण्यासाठी ही अशी बारीक कोबी चिरून किंवा खिसून घ्यायचं आणि त्यासाठी लसूण, अद्रक, हिरवी मिरची 3-4 आणि हे कोथिंबीर आणि लसूण पेस्ट. कोबी मंचुरी कुरकुरीत बनवण्यासाठी हे तांदळाचं पीठ 2 चमचे, हे मीठ आणि हे असं पॅकेट मिळते कॉर्नफ्लॉवरचं, हे 2-3 चमचे आपण टाकून घ्यायचं म्हणजे मस्त कुरकुरीत होतात कोबी मंचुरी. हे कोबी मंचुरीमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि 2 चमचे बेसन, हे असे 2 चमचे बेसन टाकून घ्यायचं, थोडंसं मीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. आपल्याला जेवढं कुरकुरीत पाहिजे तेवढं 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आणि हे कोथिंबीर, लसूण आणि बारीक कट केलेली मिरची, हिरवी मिरची टाकायची. ते हे लसूण आणि अद्रक पेस्ट, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. ह्याला मिठामध्ये पाणी सुटेलं कोबीला, असं मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं असं मिक्स करून थोडंसं कोरडं वाटलं तर 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि हे असे गोल गोल कोबी मंचुरी बनवून घ्यायचं. बघा, हे असं बनवून घ्यायचं. हे असे गोल गोल बनवून घ्यायचं कोबी मंचुरी. हे असे सर्व गोळे बनवून घ्यायचं मंचुरीसाठी. आता आपण तळण्यासाठी घेऊया. हे असं मंचुरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊया आपण. थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक अशी मंचुरी सोडायचं. थोडंसं गॅस मिडियम करायचं. हे मंचुरीचे गोळे असे सोडून घ्यायचे कढईमध्ये. थोडंसं असं व्यवस्थित तळण्यासाठी असं वरती हे करायचं. असे हे थोडेसे ब्राऊन कलरवर फ्राय करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं, म्हणजे मंचुरी कुरकुरीत छान होतात. मग हे असं व्यवस्थित फ्राय करून ब्राऊन कलरमध्ये काढून घ्यायचं टिश्यू पेपरवरती. आमच्या इकडे मस्त पाऊस पडत आहे म्हणून आम्ही गरमागरम मंचुरी बनवलेलं आहे. बघा, असे काढून घ्यायचं. ही अशी मस्त मंचुरी तयार झालेली आहे ब्राऊन कलरमध्ये आणि हे साईडला टोमॅटो केचप. आता आपण खाण्यासाठी तयार झालेली आहे मंचुरी. कुरकुरीत आणि मस्त लागते. पावसाळ्यामध्ये आपण गरमागरम मंचुरी करून खाऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.